श्री गणेशाय नमः। गणेशप्रिया योगिराजा समर्था, महातापसी पूर्णवादप्रणेता, तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा, नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र। शांताकारं भुजगशनं पद्मनाभो सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। श्री अधिक मास महात्म्य, अधिक मास कथा अध्याय 9. मागच्या 8व्या अध्यायामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे तो ब्राह्मण ज्योतिषी होता, पण तो कंजूस होता, पण त्याची स्त्री जी होती ही अत्यंत पतिव्रता होती आणि सारखं ती नामस्मरण करायची. आणि या नामस्मरणातून पुढं कशा प्रकारचा चमत्कार त्यांच्या आयुष्यामध्ये घडला ते मी मागच्या कथेत आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मग तेथे भगवान श्रीहरी विष्णूसुद्धा लक्ष्मीला सांगतात की बघ म्हणे नामस्मरणाचं किती मोठं महात्म्य. आणि पुन्हा एकदा या वैकुंठामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी हे दोघंजण बसलेले असताना जगाचं कल्याण व्हावं याकरता माता पुन्हा एकदा त्यांना प्रश्न विचारतात. म्हणे देवादिदेवा म्हणे तुम्ही मला सांगितलं म्हणे, पहिले तुम्ही मला दानाचं महत्त्व सांगितलं, नंतर दीपदानाचं सांगितलं, नंतर गोदानाचं महत्त्व आपण मला सांगितलं, त्यानंतर आपण मला नामस्मरणाचंही मागच्या अध्यायामध्ये महत्त्व सांगितलं म्हणे. पण मग आता नेमकी हे जे उपवास वगैरे करतात याचं काय महत्त्व आहे हे आपण मला सांगा. आणि मग त्याच वेळेस भगवान श्रीहरी विष्णू त्यांना आता पुढची कथा सांगण्यास सुरुवात करतात. आणि ते सांगतात की प्राचीन काळी उत्तर देशामध्ये महिस्मृती नावाची एक नगरी होऊन गेली. त्या नगरीमध्ये एक विधवा ब्राह्मणी निवास करत असे. कशी होती बरं ती? अत्यंत तापट, अत्यंत तामसी आणि अत्यंत कुपिष्ट अशा प्रकारची ती होती. आणि तिची जी होती ती भिक्षा मागून ती बिचारी तिचा उदरनिर्वाह ती करत होती. आणि त्यामुळेच की काय महिन्यान तिला उपवास घडत होते. आणि अशाच एका शुभ अवसरी नेमकी अधिक मासाचं आगमन झालं, म्हणजे मलमास लागला, पुरुषोत्तम मास लागला. आणि मग तिचा उपवास सुरू झाला. तिचं शरीर अत्यंत कृश असं तिचं शरीर बनत गेलं. आणि नेमकी हिचं नाव होतं चंद्रिका. ही जिथं राहत होती तिथनं ही एकदा जात असताना कडक अशा उन्हामध्ये ही उपवास करत होती. आणि त्याचबरोबर त्याचा परिणाम असा झाला की तिचं शरीर अत्यंत कृश होत गेलं. ती अत्यंत थकली, तिला धड चालताही येत नव्हतं झालं. आणि ती रस्त्यातच कोसळली. नारायणा नारायणा देवा धाव. त्याचबरोबर जवळच्या एका झोपडीतून एक वयोवृद्ध स्त्री बाहेर आली. आणि तिनं बघितलं की कोणतरी रस्त्याच्या कडेला अरे ती गेली. तिने तिला उठवलं, तिला सावरलं आणि तिला थोडंसं पाणी दिलं, प्यायला दिलं. आणि त्याच वेळेस ती वृद्ध स्त्री म्हणाली, अगं चंद्रिकाबाई, तुम्ही काय दशा झाली म्हणे, काय शरीर करून घेतलं म्हणे, अत्यंत कृश, तुम्हाला सध्या उठताही येत नाही म्हणे. आणि मग तिनं तिला कसं तरी हाताला धरून उठवलं. त्याच वेळेस त्या चंद्रिकेने विचारलं, आहे कोण ग तू म्हणे, मी तुला ओळखलं नाही, तू सांग. तेव्हा ती वृद्ध महिला म्हणाली की चंद्रिकाबाई, फार वर्षापूर्वी जेव्हा तुमचे मालक होते ना तेव्हा मी तुमच्याकडे म्हणे धुणी भांडी करायला यायची म्हणे. आता पडली का ओळख? पण तुमची अशी अवस्था काय झाली? ते सांगितलं. काका मिळतं का म्हणे, पण मीच काही खात नाही म्हणे, असं चंद्रिकेनं उडवाउडीचं उत्तर दिलं. आणि म्हणाले की तुमचं काही व्रत आहे का म्हणे. तुम्ही सांगितलं नाही म्हणे, आता सध्या अधिक मास महिना चालू आहे म्हणे, आणि मी अधिक मास महिन्यामध्ये मी मात्र कडक व्रत आचरणास सुरुवात केलेली म्हणे. माझं व्रत अत्यंत कडक आहे म्हणे, मी अन्नाचा एक घाससुद्धा मी घेत नाही म्हणे. आणि मग त्याच वेळेस ती म्हणे, अगं नाही असं कर म्हणे, थोडंसं तू आता माझ्या झोपडीत चल आणि थोडंसं काहीतरी 2 घास तू खाऊन घे असं आता ती वयस्कर स्त्री तिला समजून सांगायला लागली. त्यावेळेस ती म्हणाली की नाही नाही म्हणे, असं केलं तर म्हणे मी जे व्रत करते ना त्या व्रताचं मला काहीच पुण्य मला मिळणार नाही म्हणे. म्हणे अगं असं नको करू म्हणे, कसला जप तप पण कसलं काय म्हणे. त्याच ती म्हणली की नाही नाही म्हणे, असं नको करू म्हणे. आणि मग त्याच वेळेस ती चंद्रिकेला खूप तिने समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मग चंद्रिकासुद्धा तिला समजून सांगायला लागली की हे बघ म्हणे, उपवासाचं पुण्य असलं ना म्हणे, आणि नेमकी हा अधिक महिना म्हणे
आणि अधिक महिन्यामध्ये अधिकस्य अधिक फलम आपल्याला प्राप्त होत असतं म्हणे. आणि त्याच वेळेस तिनं स्वतःला सावरलं. आणि काय झालं पुढे, त्या वृद्ध स्त्रीनं तिला सांगितलं की तू जर इतक्या महिन्यापासून उपवास करतेस म्हणे बाई म्हणे, एक काम करणं म्हणे, थोडंसं तुझ्या एका दिवसाचं पुण्य तरी तुम्हाला देणं म्हणे. आणि मग हा विचार जेव्हा तिनं हिला सांगितलं तेव्हा चंद्रकेच्या मनातही विचार आला, ठीक आहे म्हणे, नाहीतरी आपण काय देणार आहे म्हणे, आपल्यालाही काहीतरी अधिकच अधिक फलम आपल्याला मिळून जाईल. आणि म्हणून तिने पटकन तांब्या घेतला आणि एका दिवसाचं पुण्य मी तुला देते असं म्हणून तिनं ते उदक तिच्या हातावरती सोडलं. आणि जसं त्या वृद्ध स्त्रीच्या हातावरती ते उदक पडलं, त्याच वेळेस आकाशातून एक दिव्य विमान आलं. ते त्या वयस्कर स्त्रीच्या झोपडीच्या बाहेर ते थांबलं. त्यातनं 2 पुरुष बाहेर आले. दिव्य अशा प्रकारचा देह त्या पुरुषांचा होता. त्यांनी त्या वृद्ध स्त्रीला नमस्कार केला. तोपर्यंत त्या वृद्ध स्त्रीचंही परिवर्तन एका सुंदर अशा स्त्रीमध्ये तिचं परिवर्तन झालं. त्यांनी तिला प्रार्थना केली आणि तिला त्या विमानात बसवलं. आणि त्याचप्रमाणे नंतर या दोघांनी दूतांनी जाताना या चंद्रिकेबाईला सुद्धा नमस्कार केला. आणि त्यानंतर ते विमान उंच 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 असे आकाशात दिसेनासं झालं. चंद्रिकेच्या मनात विचार यायला लागला की म्हणे फक्त मी एका दिवसाचं दिलं म्हणे बाई म्हणे, तिचं तर आयुष्यच बदललं म्हणे, पण मी इतक्या वर्षापासून करतोय म्हणे, मला तर कुठंच का त्याच्यामध्ये फळ दिसत नाही म्हणे. ठीक आहे म्हणे, जशी भगवंताची इच्छा असेल म्हणे. झालं आता ही मार्गक्रमण करते. थोडंसं हिच्या अंगामध्ये आता थोडंसं पुन्हा एकदा बळ संचारलं की जेव्हा आपल्या कामाची फलश्रुती आपल्याला मिळते तेव्हा तुम्ही बघा, आपल्या समजा आपण 1 तारखेपासून जर कधी 30 तारखेपर्यंत आपण काम करत गेलो आणि नेमकी 31 तारखेला रात्री 12 वाजता आपल्याला पगाराचा मेसेज आल्यानंतर मग आपण कसं पटकन दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन जोमानं कामाला जातो. आणि तोच पगार होणं कधी बरं 6-7 दिवसापर्यंत काय होतं. तर मग असंच हिचं काहीतरी झालं. आणि मग हे आता व्यवस्थित पुन्हा एकदा हिनं नामस्मरण सुरू केलं. आणि त्याचबरोबर उपवास जो होता तिने ठरवलेलं होतं की कमीत कमी खायचं आणि शरीराला क्लेश द्यायचं. का क्लेश द्यायचं, त्याच्यामागे तिची स्वतःची अशी भावना होती की या क्लेशामुळे तरी मला ईश्वराचं नामस्मरण होईल. जसं की हिच्यासमोर उदाहरण होतं ते कुंतीचं. आपल्याला माहिती की महाभारत पर्वामध्ये भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा ते कुंतीकडे गेले तेव्हा कुंतीने त्यांना नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं की मी ओळखलेलं आहे म्हणे, हे महाभारताचं युद्ध म्हणे भगवंता ही तुझीच करणी आहे म्हणे, आणि तू पूर्ण पुरुष आहे, तुझ्या स्वरूपाचं मला दर्शन झालेलं आहे म्हणे. मग तेव्हा भगवान श्रीकृष्ण तिला म्हणतात की माग, तुला काय मातायचं आत्या ते तू माग. आणि मग त्यावेळेस कुंती माता त्यांना असं म्हणते की भगवंता मला दुःख दे. श्रीकृष्णाला मोठं आश्चर्य वाटतं, का म्हणे, का तू दुःख मागतेस म्हणे आते. तर त्याच ती सांगते काही नाही म्हणे, तेव्हा म्हणे सुखात तर तुझी आठवण येत नाही रे म्हणे, हां थोडंसं जर दुःख दिलं ना म्हणे तुझी आठवण येईल, तुझं नामस्मरण होईल. काय श्रेष्ठ भावना होती माता कुंती. झालं तसंच हिचं झालं. हे चालली आता शरीराला क्लेश देत 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 एका गावून दुसऱ्या गावी, दुसऱ्या गावून तिसऱ्या गावी, तिसऱ्या गावून चौथ्या गावी. महिने उलटत गेले, संवत्सर उलटत गेले. हिचं वयही वाढत चाललं. आता हळूहळू हळूहळू हिच्या सर्व शरीरावरती सुरकुत्या पडायला लागल्या. आणि तोपर्यंत जात 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 कुठपर्यंत गेली, हे गेली काशीनगरात. काशीला गेली भगवान विश्वनाथांची काशी. हे गेले, हे काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जात असताना नेमकी एका बाळानं, एका 8 वर्षाच्या कुमारानं तिला आवाज दिला, ओ ओळखलं का म्हणे मला. म्हणे कोण बाळा तू. हो म्हणे असं काय करता म्हणे, मी तर तुम्हाला ओळखलं, तुमचं नाव चंद्रिकाबाई ना म्हणे. मी हो. तर तू पण मला कसं काय ओळखलं रे म्हणे बाळा का. तोपर्यंत आता या चंद्रिकाबाईच्या हातामध्ये चांगली काठी आलेली होती आणि शरीर आता हिचं झुकलेलं होतं. तेव्हा तो बालक म्हणतो, तुम्ही नाही का म्हणे गतजन्मी म्हणे माझ्या हातावरती उदक, पुण्याचं उदक दिलं होतं म्हणे. असं ती सांगते आणि ती एकदम चमकून जाते. तर बाळ असं सांगतो ती एकदम चमकून जाते. म्हणे अरे म्हणे मी दिलेलं उदकाचं तुला एवढं पुण्य मिळालं म्हणे, तुला डायरेक्ट आता काशीलाच तुला जन्म मिळाला का म्हणे, आणि ते सुद्धा एका ब्राह्मण पुत्राच्या रूपात तुला जन्म मिळाला म्हणे. आणि मग ते जात असताना तो जसं सांगून तो निघून गेला तसं ही आता छाती बडवायला सुरुवात केली. हे हाय रे म्हणे देवा म्हणे, माझ्या एका दिवसाच्या पुण्याईने म्हणे हा एवढा उद्धरून गेला, मी इतक्या दिवसांपासून करते म्हणे, अजूनपर्यंत म्हणे देवा म्हणे मला कुठलीच प्रचिती आलेली नाही आहे म्हणे. असं करत मग तिथे बिचारी ती आता रस्त्यावरती बसली, तिची छाती ती पिटवू लागली, तिचे केस तिनं मोकळे सोडले, काहीतरी केस उपटायला तिनं सुरुवात केली. आणि हे सगळं करत असताना येणारे जाणारे त्या रस्त्यावरती जमले.
कोणी म्हणलं की बाईला भूतानं सापडलं, कोणी म्हणतं हिच्या मागे पिशाच लागलं, कोणी म्हणतं ब्रह्मसंबंध लागलं. अशा प्रकारचे लोकांची चर्चा चालू असताना ही तसंच करत होते. आणि आणि शेवटी काय झालं, अचानक भगवान शिव तिच्यासमोर प्रकट झाले आणि तिचा देह जो होता तो तिला पुन्हा एकदा तिला क्षीर तारुण्य तो तिला प्राप्त केलं, दिव्य देह तिला प्राप्त केला. आणि भगवान शिवांसोबत ती एका दिव्य अशा विमानात बसून ती कैलासाला ती चालल्या गेली. कारण म्हणतात ना, मरावं तर काशीत, नाही तर आमच्या पारनेरच्या वेशीत. बोला भोलेश्वर भगवान की जय. बघा ईश्वर कशी संगती लावतो. सुरुवातीलाच या अध्यायाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की शिवश्चरदयम विष्णू आणि विष्णुश्चरदयम शिव. मी मागच्या अध्यायात सांगितलं होतं की कशा प्रकारे भगवान शिवाची आणि विष्णूची ही संगती. म्हणून कुठलंही नामस्मरण करा ते भगवंताला प्रिय असतं. आणि त्याचबरोबर कुठलंही नामस्मरण असो अथवा पुण्य असो आणि ते केलं ते अधिक महिन्यात जितकं आपल्याला पुण्य आपल्या पदरी पाडून येते तितकं पुण्य आपण आपल्या पदरी पाडून घ्यावं. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय.